नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। आपण बोलत आहोत कागलच्या राजकारणावर। कागलचं राजकारण पेटलं, कोणाला भाजलं आणि कोणाचं शिजलं हे आपण पाहत आहोत। गेल्या भागात आपण पार्श्वभूमी पाहिलीच की मुश्रीफ यांच्या राजकारणाची नीती कशी असते ती। तर आता जो विषय आहे तो मुश्रीफ आणि समरजित घाटगे एकत्र कसे आले तो आणि त्यांच्या एकत्र येण्यामुळे कोणाला फायदा आणि कोणाला तोटा हे सुद्धा आपण पाहणार आहोत। खरं तर समरजित घाटगे यांच्याबरोबर युती करून मुश्रीफ यांनी समरजित घाटगे यांना मोठी उभारी दिलेली आहे, त्यांना राजकीय उब मिळालेली आहे। कारण मुश्रीफांसारखा एक कट्टर की जो राजकारणात कधी हार मानत नाही अशा नेत्याबरोबर आज दुश्मनीऐवजी दोस्ती झालेली आहे। म्हणूनच समरजित घाटगेंना हा मोठा फायदा ठरणार आहे। कारण समरजित घाटगेंच्या वाटचालीत जे अडथळे होते, जे काटेरी कुंपण होतं, ते मुश्रीफांचं काटेरी कुंपण आता दूर झालेलं आहे आणि त्यामुळेच आता कागलच्या राजकारणात समरजित घाटगे यांना मोठा वाव मिळणार आहे। हे सर्व घडत असताना तोटा झाला तो संजय मंडलिक यांना आणि काही प्रमाणात संजय घाटगे यांना सुद्धा तोटा झालेला आहे। कारण आज संजय मंडलिक एकाकी पडलेले आहेत, तर संजय घाटगे यांचं सुद्धा दुःख काही कमी नाही। कारण 2019च्या विधानसभा निवडणुकीत संजय घाटगे, हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे असे 3 मातब्बर उमेदवार कागल विधानसभा मतदारसंघात होते। 2024 पर्यंत मात्र मुश्रीफ आणि संजय घाटगे यांचे सूत जुळत गेले आणि दोघं काही प्रमाणात मैत्रीचे धागे गुंफू लागले आणि यातूनच संजय घाटगे यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीत थेट माघार घेत हसन मुश्रीफ यांना पाठिंबा दिला। त्यावेळी ते शिवसेनेला त्यांनी तोंड घशी पाडलं, कारण ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत होते, त्यामुळे शिवसेना सुद्धा हडबडली। पण संजय घाटगे यांनी आपल्या भावी राजकीय वाटचालीला ओळखून मुश्रीफांचा पाठिंबा आपल्याला मिळू शकतो, आपल्या संस्था जगू शकतात या उद्देशाने संजय घाटगे यांनी मुश्रीफांना पाठिंबा दिला। त्या निवडणुकीत संजय मंडलिक सुद्धा महायुती या नात्याने मुश्रीफ यांच्याबरोबरच होते। हसन मुश्रीफ यांनी संजय मंडलिक यांच्यावर रोख साधताना म्हटलं आहे की संजय मंडलिक यांनी सुरतचा खजिना लुटला, पैसा लुटला। खरं तर हा सुरतचा खजिना कोणता आणि पैसा लुटला तो कोणता याला अजून खरी वाचा फुटलेली नाही। पण असो, हा राजकीय आरोप प्रत्यारोपाचा भाग असू शकतो। पण आजच्या घडीला संजय मंडलिकांना मात्र एकाकी पाडला आहे हे स्पष्ट दिसून येत आहे। आणि दुसरीकडे संजय घाटगे यांना का त्रास होऊ शकतो, तर तो त्रास समरजित घाटगे यांच्यामुळे होऊ शकतो। 2019 आणि 2024च्या निवडणुकीमध्ये जर भाऊबंद या नात्यानं संजय घाटगे यांनी समरजित घाटगे यांना मदत केली असती तर 2019ला आणि 2024ला सुद्धा चित्र वेगळं राहिलं असतं, मुश्रीफ आमदार झाले नसते। पण या भाऊबंदकीतील वादामुळे समरजित घाटगेंना दोन्ही वेळेस हार पत्करावी लागली आणि मुश्रीफ आमदार झाले। म्हणून समरजित घाटगेंना ती एक सल आहे की संजय घाटगे यांच्यामुळे सुद्धा आपल्याला सीटबॅक बसला आणि ती सल ते आता जर सत्तेत आले तर काढू शकतात। म्हणून संजय घाटगे सुद्धा काही दिवसांनी एकाकी पडतील काय हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण संजय घाटगे जरी भारतीय जनता पार्टीत असले तरी अगोदर त्यांचा प्रवेश आणि नंतर समरजित घाटगे यांचा प्रवेश झालेला आहे। समरजित घाटगे यांचा प्रवेश होणार होताच हे आम्ही तुम्हाला पुढच्या भागात सांगतो की तो प्रवेश कसा आणि कधी होणार होता हे सुद्धा त्याच वेळी ठरलेलं होतं। धन्यवाद। असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।